माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून सन्माननीय श्री सचिन भाऊ मोहन आहेर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वैयक्तिकरित्या मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते। माननीय सभापती महोदय, संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये सभागृहाचे सभापती, उपसभापती या पदावरील व्यक्तींची निवड साधारणपणे बिनविरोध होणं गरजेचं असतं। यावर या पदाचा गौरव अवलंबून असतो। आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेला एक गौरवशाली परंपरा लाभली आहे। या सभागृहामध्ये नेहमीच अभ्यासपूर्ण आणि लोकहिताच्या चर्चा होत असतात। तसंच या सभागृहाला क्रांतिकारी निर्णयाची परंपरा देखील लाभली आहे। अनेक दिग्गज सदस्यांनी या सभागृहाचे सदस्य म्हणून काम केलेलं आहे। सन्माननीय नीलमताई गोरे यांनी सुद्धा आपली उपसभापतीची कारकीर्द अतिशय उत्तमरित्या व संवेदनशीलपणे चालवली होती। त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करते। सभागृहाचे उपसभापती म्हणून स्वर्गीय रासू गवई, स्वर्गीय नासा फरंदे, स्वर्गीय सूर्यभान वहाडणे, स्वर्गीय वसंतराव डावखरे, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख तसेच अनेक वर्ष यांनी आपापली जबाबदारी सांभाळली होती। तोच वारसा आता श्री सचिन भाऊ आहेर यांना चालवायचा आहे। त्यांच्या या कारकिर्दीमध्ये या सभागृहाची उंची, गरिमा वाढवण्यासाठी त्यांच्याकडून चांगलं काम होईल। जनतेच्या विकासासाठी महत्त्वाच्या विषयांवरती अभ्यासपूर्ण चर्चा या सभागृहात होईल अशी मला खात्री वाटते। आदरणीय अजितदादा आणि माननीय सचिन भाऊंचं नातं केवळ राजकीयच नव्हतं, तर ते कुटुंबासारखं होतं। दादांनी नेहमीच गुणवत्तेच्या आणि कर्तृत्वाला प्राधान्य दिलेलं होतं। सचिन भाऊमधील नेतृत्व गुण दादांनी सुद्धा अगदी सुरुवातीच्या काळातच ओळखलेले होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना अतिशय तरुण वयात मोठी संधी दिली। त्यानंतर शिवसेनेत असताना त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारीसुद्धा होती। त्यावेळेसही आदरणीय दादांशी त्यांचा सातत्याने संपर्क होता। माननीय सभापती महोदय, माननीय सचिन भाऊ हे शिवडी व त्यानंतर वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते। तसेच ते राज्याचे गृहनिर्माण तसेच अनेक विभागांचे राज्यमंत्री देखील राहिले। राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून त्यांनी वरळी आणि दक्षिण मुंबईतील कामगार वर्गावर मजबूत पकड निर्माण केलेली होती। त्यानंतर ते विधान परिषद सदस्य म्हणूनही कार्यरत होते। विधानसभा, विधान परिषद सदस्य आणि राज्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी प्रशासन, लोकहित आणि विकास या विषयांमध्ये सातत्याने योगदान दिलेलं आहे। त्यांचा राजकीय अनुभव, अभ्यासू वृत्ती, संवाद कौशल्याने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका या सभागृहाच्या कामकाजामध्ये निश्चितच अधिक परिणामकारक असतील असा मला विश्वास वाटतो। यापूर्वी या पदांवरती काम केलेल्या मान्यवरांनी अत्यंत संयम, सौजन्य आणि निपक्षपातीपणाचा आदर्श निर्माण केलेला आहे आणि त्याच समृद्ध परंपरेचा वारसा माननीय सचिन भाऊ समर्थपणे पुढे नेतील असा मला विश्वास आहे। आजच्या काळामध्ये लोकशाही संस्थांबद्दल जनतेच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये सभागृहात चर्चा अधिक दर्जेदार, अभ्यासपूर्ण, लोकाभिमुख व्हाव्यात। विरोधी आणि सत्तापक्ष या दोघांनाही समान संधी मिळावी, संसदीय नियमांचा सन्मान राखला जावा, यासाठी आपण नक्कीच निश्चित प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे। मी पुन्हा एकदा माननीय सचिन भाऊंचं अभिनंदन करते। त्यांना यशस्वी आणि गौरवशाली त्यांच्या कार्यकालासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।